नमस्कार मित्रांनो, मी विदर्भाचा रितेश आज एक पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे। आज आपण बघणार आहोत माझी गावाकडची शेती। अजून जे पण माझे पप्पा शेती करतात, अजून मी पण गावाकडलाच आहे। तर मी कॉलेज अजून शेती करतो। तर याच्यावर स्विमिंग कंटेंट, अजून जे पण काही फिटनेसचा कंटेंट येत आहे। त्यापेक्षा म्हटलं आपण एक पुन्हा गावाकडची शेती, अजून संत्र्याची झाडं वगैरे सगळं दाखवू आपल्या एका व्हिडिओमध्ये। तर आम्ही नेमकं संत्र्याची शेती, अजून मोसंबीची शेती, अजून कापूस, अजून तूर हे सगळं आम्ही लावतो। तर आम्ही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवणार आहे की आमच्या शेतावर काय काय आहे। आणि हे जे मागे जे कॅमेरामॅन आहे, ते कॅमेरामॅन म्हटलं म्हणजे आमची हे गौरी मॅडम। आमची गौरी मॅडम मगाशीपासून म्हणत आहे की उघड जायचं आहे घरी, असं तसं चालू आहे तिचं। तर ते बोलत तर नाही, पण तिचं तेच सुरू आहे। आता भरपूर वेळ झाला ना, तरी पण आता संध्याकाळ झाली। सकाळपासून तर पाऊसच सुरू आहे आमच्याकडे, आमच्या विदर्भात सकाळपासून पाऊस सुरू आहे, सगळं ओलंच आहे। तर आपण जाऊ आणि आता बघू। चलो भाई, देखो अब मैं क्या त्या शेताची, आपल्या घरच्या शेतीची स्टार्टिंग सुरू होते इथनं। हे आपला मेन गेट आहे। 2 मिनिटाला उघडू द्या। हां, झालं उघडून। हे फुलाचे झाडं वगैरे आईने लावलेले आहेत। हे निंबूचं झाड, आणि हा गोठा वगैरे आहे आमच्या, म्हणजे स्पेशली गाईसाठी वगैरे बनवलेला। तर आता इथे तर राहत नाही सध्या, तर बाबांनी विकल्या आहेत। ते फक्त एकच गौरी आहे, बाकी सगळ्या गाई विकल्यात। आता इथनं सुरू झालं आहे संत्र्याचं शेत। संत्र्याचे सगळे झाडं हे लागले, छोटे छोटे संत्र, याला छोटं संत्र। हे पाण्यामुळे सगळे ओले झाले आहे। असं असतं, सध्या छोटा आहे, पुन्हा समोर तुम्हाला दाखवीन की कसं काय मार्केट असतं संत्र्याचं, अजून कसं काय मोठं होऊन किती रुपयाला खपतं वगैरे समोर दाखवणार। काही समोरच्या येणार आहे ब्लॉग्समध्ये, त्यासाठी लाईक फॉलो सबस्क्राईब तर करूनच घे जा, आलेच आहे तर तुम्ही सगळे। सध्याचा कॅमेरा हँडलिंग वगैरे येत नाही, समोर शिकून जाईन सगळं हळूहळू। हे असतं प्रॉपर संत्र्याचं शेत। अजून हे सगळं झाडं आता अडल्ट झाले, सगळे मोठे झाले। पण ह्या वेळेस म्हटलं म्हणजेच थोडी प्रॉब्लेम होती, म्हणून मॅनेजमेंट झालं झाडाचं बरोबर, फवारणी वगैरे झाली। पण ह्या वर्षी जास्त ऊन तपली ना, त्यामुळं थोडा मालच नाही ह्या वर्षी जास्त। पण हेच असतं प्रॉपर इथून। आता तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की हा मधातच काहून आला बा व्हिडिओच्या, चांगला शेत दाखवत होता, आता मधात काहून आला। तर मी यासाठी आलो आहे की आता सांगायसाठी आलो आहे की किती काय म्हणून।
हे आमचं तरी 7 एकर शेती असेल, ज्याच्यामध्ये बागायत आहे 7 ते 8 एकर. आणि 8 एकरामध्ये तरी 1100 किंवा 1100 ते 1200 झाडं असेल संत्र्याचे आणि मोसंबीचे धरून. मोसंबीचे तरी 300 किंवा 290 झाडं असेल मोसंबीचे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मोसंबीची बाग आहे सगळं. हे पूर्ण हे पाहे जाळी टाकून दिसतं तुम्हाला जाळी पण दाखवतो. काहीतरी नवीनच विषय आहे तुमच्यासाठी पण. हे सगळी जाळी आहे, प्रोटेक्ट करते याला मोसंबीच्या झाडाला नाही का. हे जे पण याच्यामध्ये आतून जे पण मोसंबी आहे याला प्रोटेक्ट करते. जे पण मिठ्ठू वगैरे आहेत किंवा जे पण पक्षी वगैरे त्यांच्यापासून. हे बघ, कारण आमचं शेत तरी जंगलात असल्यासारखंच आहे. जंगलपासून तरी 1 किलोमीटर दूर, 1 किंवा 1500 आपलं 500 मीटर दूर असंच आहे. तर म्हणूनच फार नुकसान करतात. हे असे असतात मोसंबी. अजून सुरू आहे, ग्रोथ सुरू आहे, छान ग्रोथ सुरू आहे. आता फवारणीचं पण येईलच. हे काय किडा मेला इथं, अडकून मेलाय वाटतं. हे पूर्ण ते भार काही तर पूर्ण कचरा झाला आहे. बघून पूर्ण कचरा झाला आहे. आता इथं रोटर वगैरे मला लागेल, साफ करायला गेले पूर्ण मोसंबीची शेती. ही मोसंबी गावात राहण्याचा फायदा काय? ह्याच असं तोडायचं आणि खायचं, हाच फायदा गावात राहायचा. असं कोणाच्या पण शेतात जायचं, तोडायचं आणि खायचं. तुम्ही आतापर्यंत बघितली जे पण माझी 7 एकर शेती होती बागायत आपलं मोसंबी संत्र्याची, ते बघितली. आता हे माझी पराठी, कापूस आणि तूर, ते बघा. तिथे पण फार कचरा झालेला आहे. सुरू आहे काम वगैरे. अशी क्वालिटी आहे याची पराठीची. आणि हे तूर. आमची शेती कशी वाटली हे नक्की सांगाल. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.